मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, 425508 हा रावेरचा पिनकोड नंबर आहे आणि माझा मोबाईल नंबर लक्षात ठेवा 9850015558। पुनश्च मोबाईल नंबर मी सांगतो 9850015558। व्हॉट्सॲपवर आपल्याला सेवा देण्याचं कार्य सुरू झालेलं आहे। आम्ही पहिले लेखन करून घेतो आणि त्या लेखनाची फोटोकॉपी आपल्या व्हॉट्सॲपवर टाकतो। आपण ती वाचून घ्यावी। तुम्हाला काही अधिक माहिती हवी असल्यास, तुमच्या मनामध्ये काही शंका असल्यास त्यानंतर आपण मोबाईलवर बोलू शकतो। एक विषय एक व्यक्तीची सेवा आम्ही देत आहे। जो विषय आहे त्याविषयी तुम्हाला काहीही माहिती असेल तर पूर्ण समाधान करण्यापावतर आम्ही आपल्याला सेवा देतो। आमचं ते कर्तव्य आम्ही मानतो। जे काही दूरवर आहे, लांबवर आहे, ते येऊ शकत नाही, त्यांच्यासाठी आग्रहास्तव आम्ही ही सेवा सुरू केलेली आहे। ज्यांना प्रत्यक्ष भेटायचं आहे तर वर्तमान या सप्ताहावर आपल्याला भेटता येणार नाही, माझे दौरे वाढलेले आहेत। त्यानंतर केव्हाही मोबाईल करूनच यावं। आदल्या दिवशी मोबाईल करावा, दुसऱ्या दिवशी निघताना मोबाईल करावा। पुष्कळ जण आदल्या दिवशी मोबाईल करता आणि दुसऱ्या दिवशी त्यांना काही काम निघालं, व्यस्तता असली तर ते येऊ शकत नाही, परंतु ते तसा फोन पण करत नाही। म्हणून मी अडकून जातो आणि इतरांना सेवा देण्यात अडचणी निर्माण होतात। म्हणून जे निघताना फोन करतील त्यांच्यासाठी मी हजर राहील, हे आपण लक्षात घ्यावं। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही किंवा माझी शिष्य मंडळी पण कोणी नाही आहे, हे लक्षात घ्यावं। आणि रावेरला आल्यावर लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू, बसस्टँडपासून 2 मिनिटाच्या अंतरावर, रेल्वे स्टेशनपासून 2.5 किलोमीटर अंतरावर, जळगावपासून 60 किलोमीटर अंतरावर, भुसावळपासून 35 किलोमीटर अंतरावर, बऱ्हाणपूर मध्य प्रदेशपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। असो, काही अडचण तुम्हाला रावेरला आल्यावर आल्यास अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स हे सराफ बाजारात आहे। त्यांच्या सराफ बाजाराच्या शोरूममध्ये आतमध्ये जा, दुरून चौकशी करू नका आणि त्यांना सांगा की आम्हाला गुरुजींना भेटायचं आहे। ती मंडळी माझ्याकडे आणून ठेवतील। त्यांच्या जवळपासच माझं कार्यालय आहे। लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू म्हणजे माझे ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, बोरकर गुरुजी म्हणून माझी ओळख आहे। माझं वय 76 आहे। पत्नीचं निधन होऊन 15 महिने पूर्ण होतील आता। मी एकटा आहे आणि एकटा कार्य मला करावं लागत असल्यामुळे काही प्रश्नाला उत्तर देताना किंवा काही येताना 1-2 दिवस इकडे तिकडे होतात, हे लक्षात घ्यावं। माझी अडचण समजून घ्यावी। असो, आजचा कार्याचा विषय हा असा आहे की या 4 दिवसामध्ये मला अधिकाधिक जे विषय आले तो विषय मी या ठिकाणी मांडणार आहे। त्याविषयी मार्गदर्शन करूया आणि त्याच्यामध्ये चुका कशा झाल्या आहे आणि त्या चुका होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याविषयी मार्गदर्शनाचा आजचा व्हिडिओ प्रसारित करत आहोत। प्रसारित करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। यंत्रसिद्धी ज्यांना हवी असेल त्यांनी 6 बाय किंवा 5 बाय रुंद आणि 11 बाय लांब असं पाकिट पाठवावं। त्याच्यावर आपला पत्ता लिहावा, 20 रुपयाची पोस्टाची तिकीटं लावावी आणि हे पाकिट दुसऱ्या पाकिटात घालावं। त्याच्यावर माझा पत्ता मी सांगितल्याप्रमाणे लिहावा आणि स्पीड पोस्टाने ते आमच्याकडे पाठवून द्यावं। ते आमच्याकडे आल्यावर मात्र आम्ही आमचं जे खातं आहे ते वेगळं आहे, ती मंडळी पाठवून देतील। सध्या 8-15 दिवस पाठवणं होत नाही आहे, परंतु ते अवश्य पाठवलं जातील, काळजी करू नका। ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ही आपल्याला बोलवायची आहे आणि हे काच फ्रेम करूनच लावावे लागेल, कारण काच फ्रेम केलं की त्या यंत्रसिद्धीला टोक नजर बाधा लागत नाही आणि ती स्फटिकाचं रूप प्राप्त करत असल्यामुळे ते लवकर प्रभावित होतात। ही सर्वांना दिसेल अशी लावायची आहे। कुठल्याही व्यवसायाच्या ठिकाणी लावू, घर असलं आपलं नोकरीच्या ठिकाणी आपण लावू शकतात किंवा घराच्या पहिल्या हॉलमध्ये लावायचं आहे। हॉलमध्ये लावत असताना, भिंतीवर लावत असताना हात पुरेल अशीच
उंचीवर लावले तर बरं, कारण त्या मंत्राखाली हात ठेवायचा आहे आणि तो मंत्रजाप आपल्याला करायचा आहे. ही स्वच्छ नेहमी ठेवायची. पूजापाठ करण्याची गरज नाही. पूजा करायची असेल तर हार घाला, पुष्पहार घाला, गाईच्या तुपाचा दिवा लावा, गुळाचा नैवेद्य दाखवा, अगरबत्ती लावा, स्वच्छ ठेवा. मंत्रजाप आपल्याला करता आला त्यावेळेस करावा, नाही करता आला तर नमस्कार करून आणि आपण आपलं कार्य सुरू करतात. आजच्या कार्याच्या विषय आहे घटस्फोट, लग्नातील अशांतता, संसारातील भांडण तंटा, कोर्ट कचेरीचे प्रसंग. हा आपला विषय आजचा आहे. कारण की काय, आज माझ्याकडे जवळजवळ 2-4 दिवस झाले असेच प्रश्न येत आहे. मग त्याच्याविषयी व्हिडिओ आपण मार्गदर्शन करावं असं मला वाटलं, म्हणून आपण करत आहोत. तर घटस्फोट होतो, दुरावा निर्माण होतो, पत्नी माहेरी जास्त दिवस जाते किंवा भांडणतंटा होतो. याला कारण काय? याला कारण आपण स्वतः आहोत. कारण आपण लग्न करताना योग्य तऱ्हेने काळजी घेतली नाही. ज्योतिषशास्त्राची मदत आपण घेतली नाही. पुष्कळचे लोक म्हणतात मला की गुणमिलन केलं आम्ही. गुणमिलन हे असत्य असते, खोटं असते. गुणमिलन हे खोटं आहे, असत्य आहे. याच्या विश्वासावर आपण विवाह करू नये. गुणमिलन फक्त तारखेवर होते आणि तारखेवर हजारो लाखो लोकांचा जन्म होतो, म्हणून त्यांचं भविष्य बरोबर नसते. म्हणून कुंडली मिलन दोघाच्या कुंडल्या, त्या पण विवाहाच्या, संततीच्या, संसाराच्या कुंडल्या बघून दृष्टियोगाच्या, आलेख योगाच्या, गर्भयोगाच्या, प्रत्येक स्थानाचं महात्म्याच्या मिलन करूनच आपल्याला गुणमिलन न करता कुंडली मिलन करून घ्यावं. आणि कुंडली मिलन हे फार थोड्या लोकांना येते, थोड्या ज्योतिषांना येते. काही लोक कुंडली मिलन केल्याचं तुम्हाला सांगतात, पण ते खऱ्या अर्थाने गुणमिलनच करून देतात. आणि मग ते जन्मकुंडलीचा जो असतो तो आराखडा तुम्हाला देऊन देतात. परंतु आपल्याला डोळ्याचा प्रॉब्लेम असेल, डोळ्याच्या डॉक्टरकडे, हृदयाचा प्रॉब्लेम असेल, हृदयाच्या डॉक्टरकडे, मेंदूचा प्रॉब्लेम असेल तर मेंदूच्या डॉक्टरकडे. त्याप्रमाणे आपल्याला विवाहाचा बघायचा आहे तर विवाहाची कुंडली लागेल. संतती बघणं त्यासाठी बघावी लागणार आहे, म्हणून संतती कुंडली लागेल. आपल्याला संतती होईल की नाही यासाठी गर्भकुंडल्या लागतील. आपला संसार पूर्ण होईल की नाही याच्याविषयी संपूर्ण कुंडलीचं परीक्षण लागेल. मुलीचं स्थान जे आहे, जे आपण करणार आहोत, ती पतीच्या घरामध्ये कोणत्या स्थानात बसणार आहे, पती मुलीच्या स्थानात कोणत्या बसणार आहे, दृष्टियोगाचे काय प्रकार आहे, आलेख योग किती जास्त कमी उंचीचा आहे, अंशिक योग काय काय आहे, आणि दोघांचं मिलन वैयक्तिक भाग्य आपल्याला बघायचं आहे. एखाद्याचं अफेअर असते, आईवडिलांचं जबरदस्त लग्न करून देतात आणि मग ते अफेअर तोडते, मग घटस्फोट होतो, दुरावा होतो, मुलाला चालत नाही, मुलगी पळून जाते, पत्नी पळून जाते, नकारार्थी देते, कोर्ट कचेरीचे प्रसंग येते, विवाहाचा खर्च वाया जातो आणि मग पुनश्च विवाह करता येईल की नाही हा एक प्रश्नचिन्ह असते. आणि पुन्हा दुधवराचा शिक्का मारतो. दुधवराचा शिक्का ज्यांच्याजवळ आहे त्यांचं दुसरं लग्न हे फार सुखावं होतच नाही. कारण विवाहाच्या योगामध्ये, विवाहाच्या बाजारात म्हटलं तरी चालेल, त्याच्यामध्ये अशा दुधवराची गणना ही कमी गुणाची होते. म्हणून लक्षात ठेवा, प्रथमच विवाह करायचा असेल तर कुंडली मिलन करूनच विवाह करावा. आता वाद का होतो तर मंगळ शनी जे आहे ग्रह आहे वादकारक आहे. राहू केतू ग्रहण योग विवाह स्थानामध्ये करत असले तर ग्रहण आपल्या विवाहाला स्थानाला लागते. आता ग्रहण लागले म्हणजे तुमची मोडतोड होते किंवा काही होते असं काही नाही, किंवा कोर्ट कचेरीचे प्रसंग असं काही नाही होते. परंतु पत्नी ही माहेरी फार जाते, घरामध्ये वाद होतात, आदळआपट होते, घरात शांतता राहत नाही. मनुष्याला, पतीला आपल्याला सुखावं, घराकडे यावं असं काही वेळेला वाटतही नाही. मग पती महाशय दूरवर राहण्याचा प्रयत्न करतात, पत्नी नेहमी रुसलेली फुगलेली राहते. असे योग याकरता करतात. शनी मंगळाचा योग असला तर, शनी असला तर कोर्ट कचेरी पावतोर आपल्याला नेतो, मंगळ असला तर तांडव गिंडव होतात. काही वेळेला तर मारहाणकणीचे प्रकारसुद्धा घडतात. आपण बघतो काही ठिकाणी जाळपोळीचे प्रकार घडतात, काही ठिकाणी मारहाणीचे प्रकार करतात, काही ठिकाणी माहेरून तू इतके पैसे आण म्हणून लालच म्हणून दाखवले जाते. काही वेळेला पतीसुद्धा नपुसकचा निघतो व तो आपला संसार सुख देऊ शकत नाही. किंवा एखाद्याला एड्स योग असतो, एखाद्याचं दुःख दुसरं अफेअर असते ते मग दुसरीकडे जाण्याचा योग असतो आणि मग तो संसार हा सुखाचा होत नाही. मंगळ शनी हे असे कार्य करत असतात. शनी असला तर कोर्ट कचेरीचा प्रसंग आहे, मंगळ असला तर अग्नियोगापर्यंत, तो रवीच्या सोबत जर असला तर अग्नियोगापर्यंत जाळणे जाण्याचे प्रकार असतात
आणि ते राहुकेतूच्या सान्निध्यात असले तर आत्महत्या करण्याचे प्रकारापावतर विवाह योगामध्ये आपल्याला प्रसंग पाहावयास मिळतात आणि तसे घडतात. आता हे ज्योतिषशास्त्र हे संभावनाशास्त्र असते. संभावनाशास्त्र आपल्याला संकेत देत असते, धोक्याच्या सूचना देत असते, आपल्याला सावध करत असते. म्हणून हे सावध राहणारं शास्त्र आपल्याला आहे. काही लोकांना याबद्दल भीती वाटते असं आहे, परंतु भीती वाटून काही उपयोग नाही. मृत्यू हा येणारच आहे आपल्याला. कधी ते आज नाही, उद्या येईल, परवा येईल, कधीतरी येणार. म्हणजे मृत्यूबद्दल भीती वाटण्याचं कारण नाही. जी गोष्ट घडणार आहे त्याच्याबद्दल भीती वाटली आपल्याला, का आपण काळजी करत बसलो, अन्यास त्याग केला, तर आपल्याला ते गोष्ट टळणार आहे का? नाही टळणार. पण आपल्याला त्याच्याविषयी काळजी घेणार आहे. आपलं जर एखाद्या पत्रिका अल्पायुष्य योग असला तर आपल्याला मग आता व्यसन छंदाकडे वळायचं नाही, शाकाहारी पदार्थ खायचे, नेहमी तब्येतीकडे लक्ष द्यायचे, औषधोपचार करायचे, जास्त मोठी कामं करायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही, वेळेवर झोप घ्यायची, असे आपल्याला करता येते. आयुष्य वाढते, खचितच वाढणार आहे. आरोग्याचे लक्षाकडे गेलं तर आयुष्य वाढणार आहे की नाही? वाढणारच आहे. म्हणून ह्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं असतं. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. संसार आपल्याला पूर्ण आयुष्यभर करायचा आहे की नाही, का थोडा वेळ करायचा आहे? काही लोक काय करतात की गुणमिलन करतात, आम्हाला काय करायचं आहे, जरासं पाहिलं न पाहिलं केलं, आणि मग असे प्रसंग घडतात. लाखो रुपयाचं आज कमीत कमी साधारण लग्न केलं तरी 1,00,000-1.5 लाखाच्या वर लग्न होते, रस्त्यावर मांडव टाकून केलं तरी. आणि बाकीचे लग्न तर मग 10 लाख, 5 लाख, 15 लाख. आता अदानी अंबानीसारखे तर 5,000 कोटी रुपये खर्च करतात. काय करणार आहे आपण? मग एवढे खर्च जर वाया गेला तर मग काय करा? आणि पुन्हा लग्न होईल की नाही पुन्हा हे बघायला पाहिजे. आणि घटस्फोट घेण्याचा वेळेला विचार करायला हवा. ज्योतिषशास्त्राला आमच्यासारख्या यांना विचाराचा घटस्फोट देताना विचार करायला पाहिजे की आपण तर घटस्फोट देतो आहे, पण दुसरा विवाह होईल की नाही हे नको बघायला. आपल्या भाग्यात दुसरा विवाह आहे की नाही हे नको बघायला. आणि घटस्फोट देऊन मोकळे झाले आणि विवाह नाहीच झाला तर मग काय करणार तुम्ही? मग त्याच्यामध्ये अशी फसगत होण्याचं आहे. बस तसंच राहावं लागेल. मग याच्यासाठी नेहमी ज्योतिषशास्त्रकाने याच्यासाठी सर्वांना मी सांगतो की काहीही करा पण जन्मकुंडली करून घ्या. परंतु लोक काय करतात, तात्कालिक प्रश्न विचारतात, आम्हाला तर फक्त गुणमिलन नको करून द्या, आणि मग अशी फसगत होते. नाही, आम्हाला नुसता विवाहाचा प्रश्न सांगा, मग अशी फसगत होते. आता तुम्हाला जीवनाविषयी किती सत्यता आवडत आहे हे बघायला हवं, आणि त्याच्यातून आपण ज्योतिषशास्त्राची मदत घ्यायला हवी. आणि हे ज्योतिषशास्त्रात आपल्याला अधिकाधिक संभावना कळत असतात, पण या ठिकाणी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते हे लक्षात घ्यावं. कम्प्युटरच्या कुंडल्या खोट्या असतात आणि बहुतांशी कुंडली ह्या नसतात, ज्याच्यामध्ये विवाहाची कुंडली नाही, स्वभावाची कुंडली नाही, मनोगताची कुंडली नाही, व्यवसायाची कुंडली नाही, ज्याच्यामध्ये शिक्षणाची कुंडली नाही, ज्याच्यात आरोग्याची कुंडली नाही, ज्याच्यात म्हातारपणाची उतार जेवणाची कुंडली नाही, ज्याच्यामध्ये मंत्रजाप नाही, ज्याच्यामध्ये उपासना नाही, ज्यांच्यामध्ये यंत्रसिद्धी नाही, ज्यांच्यामध्ये शनिमंगळाचा योग बघितलेला नाही आहे, त्याच्यामध्ये 7.5चं विवरण बघितलेलं नाही आहे, पुढील आयुष्य कसं जाईल हेच आपल्याला सांगितलं नाही आहे. निदान आपण आज कुंडली केली तर निदान 40-50 वर्षाचं जवळपासचं आयुष्य त्याच्यात ज्योतिषाने लिहून द्यायला पाहिजे. कसं कोणतं वर्ष कसं जाईल, 5-6 वर्ष कसे जातील, काय करावं लागेल, काय नाही करावं लागेल, कोणता काळ कठीण जाणार आहे हे जाणकार ज्योतिषीच लिहू शकतो असं आहे. आणि कॅम्प्युटरला काही स्वतः अनुभव नाही, विवाहाचा नाही, संततीचा नाही, संसाराचा नाही, उद्योगाचा नाही. ते यांत्रिक डब्बा आहे. ते यांत्रिक डब्यामध्ये जसं तुम्ही गहू टाकलं तर गव्हाचं पीठ निघेल, ज्वारी टाकलं तर ज्वारीचं पीठ मिळेल, लता मंगेशकरची कॅसेट टाकेल तर लता मंगेशचं गाणं मिळेल. त्याला अनुभव नाही ना. आणि ज्योतिषशास्त्राच्या विषयी हे लक्षात घ्या की जो ज्योतिषी सुखसंपन्नता आहे, ज्याचा विवाह झालेला आहे, ज्याचा मुलं बाळं झालेली आहे, ज्याचा नातूपंतू झालेला आहे, ज्याचं शिक्षण झालेलं आहे, जो आरोग्य संपन्न झालेला आहे, तो आपल्याला बघायला हवा. आता अनारोग्याची स्थिती असलेला डॉक्टर आहे, त्याला तर लकवा झालेला आहे, पॅरालिसिस झालेला आहे, डोळ्यांना दिसत नाही, आणि अनेक त्वचा रोग त्याला आहे. अशा डॉक्टरकडे आपण तो त्याचंच औषध रोग दुरुस्त करत नाही, तो आपला रोग काय दुरुस्त करणार आहे हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून आपण जाताना ज्याप्रमाणे चांगला सोनार पाहतो, चांगला शिंपी पाहतो, चांगला न्हावी पाहतो, चांगला डॉक्टर पाहतो, चांगल्या ठिकाणी उठबैस करतो, आपण त्याचप्रमाणे चांगल्याशी संबंध ठेवतो, चांगल्याशी मित्रसंबंध ठेवतो, त्याचप्रमाणे आपल्याला चांगला ज्योतिषीसुद्धा हवा असतो हे लक्षात घ्यावं. आजच्या कार्याचं समापन इथेच करूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.